मोबाईल. आज प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे. मोबाईल विद्यार्थ्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, असा जर विचार केला आपण तर उत्तर असं मिळेल, फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे. फायद्याचं का आहे अगोदर मी एक्सप्लेन करतो. कुठलाही प्रश्न अडू देत, येत नाहीये तर विद्यार्थी फक्त त्याचा फोटो काढेल, गुगलवरती सर्च करेल आणि 4-5 वेबसाईटवर त्याचा आन्सर त्याला मिळून जाईल. ओके, म्हणजे डाऊट क्लिअरिंग फास्ट होत आहे. बर, 4-5 वेबसाईट आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी नाही समजलं दुसऱ्या ठिकाणी समजू शकेल. ही झाली पहिली गोष्ट. पूर्वी काय होतं की तुम्हाला एखादा डाऊट असेल तर रेफरन्स बुक शोधायला लागायचे, लायब्ररीमध्ये जाऊन शोधायला लागायचं आणि त्याला वेळ जात होता. चला, मोबाईलचा हा फायदा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मोबाईल थ्रू तुम्ही मोबाईलवर इतके कोर्सेस ऑनलाईन असतात, कुठलाही तुम्ही कोर्स अतिशय कमी किमतीत परचेस करू शकता. नाही, युट्यूबवर खजिना आहे, कुठलाही पॉइंट अडला तर त्याच्यावरती व्हिडिओ आहेतच. फायदे सांगतोय मी, पण तोटे आहेत ना. जर आपण योग्य रीतीने त्याचा वापर नाही केला तर मग तोटेच आहेत. गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती मुलं त्यात वेळ घालवत आहेत. बाकीच्या आणखीन हजारो अशा काही गोष्टी असतील त्यात विनाकारण मुलांचा वेळ जातोय. मग हे टाळता आलं पाहिजे, म्हणजे मोबाईलवर मुलांचा कंट्रोल पाहिजे. शेवटी जेव्हा मुलगा आपला उच्च शिक्षणासाठी बाहेर जातो तेव्हा मोबाईल हा पालकांना द्यावाच लागतो. तेव्हा पालकांनी मोबाईल 11वीतच मुलांना द्यावा, पण त्याचा योग्य वापर कसा करावा हे जर मुलांशी डिस्कशन करून, जर त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन ठेवून जर केलं तर पुढं काहीच अडचणी नाही त्यांना.